मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते भरे संघाची सामन्याला त्या ठिकाणी मात्र सुरुवात जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज 5 षटकांची मॅच या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या दिवसाला सुरुवात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पहिली मॅच पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. उद्धव आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुकुंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना 5 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 5 धाबा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकात एक विशाल आणि बलाढ्य स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय पाठीमागचे 4 दिवस जर पाहिले तर प्रत्येक लढत रंगलेली आहे. पहिल्या 3 मॅच या 5 षटकांच्या आपण दररोज पाहतोय. 5 षटकांची मॅच. मुकुंद आता स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आडव्या बॅटनं अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला शतरक्षक त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र बिनबाद 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव 4 चेंडू 5 वरती, मुकुंद 1 बॉल 1 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. कोणत्या प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. बिनबाद 6 धावा आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत येताना आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेला एक ताकदवान, शक्तिशाली, बलशाली षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. शानदार षटकार. 6 धावा. मुकुंदचं आक्रमण.
हेच फटके खेळावे लागतील. 5 षटकांची लढत आहे. एक चांगला स्कोर कार्ड सेट करण्यासाठी आणि जणू काही पहिल्या चेंडूवरती जो षटकार खेळला त्याची हायलाइट पाहावी असा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सिक्सर. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फील्ड केला जाईल चेंडू. हा सामना देखील रंगतदार होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 19 धाबा बिनबाद स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. 4 चेंडू 14 वरती मुकुंद 2 धडाकेबाज षटकार त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला उद्धव अगदी आपण पाहतोय 5 चेंडू 5 वरती 7 देताना जो पाहायला मिळतोय. 19 वरती स्कोर कार्ड जे पोहोचले. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडू पासून दूर डीप मधून चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन यष्ट्या उडवल्यात परंतु उशिरा निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. अर्थात धाव कंप्लीट होती त्या ठिकाणी. बिनबाद 21 धावा धाव फलकावरची. सुरुवात चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय ताराचंद पारखी त्याचबरोबर सन्माननीय रोशन देशमुख खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्यावेळेस साहिल पुढचं षटक टाकेल हा विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. सन्माननीय कार्तिक पारखी यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली गोलंदाज कोणताही असो 1000 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजासाठी मात्र दिलं जाईल. चांगलं कॅमेरा वर्किंग अगदी आपण पाहतोय. के कंपनी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. मनापासून स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखी आणि मित्रपरिवार हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव त्या ठिकाणी पाठलाग केला जातोय. चेंडूचा सीमारेषेच्या लगत चेंडू हातात घेतलाय. पाहायचंय की कितपत स्कोर
त्या ठिकाणी सेट केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान. अगदी आपण पाहतोय या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 5 षटकांची ही लढत. कौशल भुजबळ आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती आप्पा शेळके सज्ज. विकेट हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांसाठी खास 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय कार्तिक पारखी यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. यावेळेला स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मिड ऑफला शतरक्षक तैनात. अगदी आपण पाहतोय चांगलं शतरक्षण केलंय. कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 28 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखी अगदी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान टॉस जिंकला. शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 32 आतापर्यंत स्कोर कार्डवरती येताना आपण पाहतो आहे. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय चौकार. 4 धावा. अशा प्रकारचे फटके खेळावेच लागते ना. एक बलाढ्य आणि विशाल स्कोर कार्ड उभारण्यासाठी आणि क्षमता आहे मैदानाच्या आतमध्ये बरी या संघामध्ये. जबरदस्त खेळ आतापर्यंत प्रभावित करणारा राहिलाय. या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखे यांच्या समवेत उपस्थित झालेले इस्कॉनचे अपूर्व गोविंददास प्रभुक, त्याचबरोबर RSSचे हिंजवडी नगर सहकारी वाहक सन्माननीय विनोदजी क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सिंग या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. आणि या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. मी विनंती करेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय सुकुमार शिंदे, सन्माननीय बापू पारखी आणि त्याचबरोबर कार्तिक पारखी आणि विकास पारखी यांना विनंती करेल की आपण हे सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचे आहेत. इस्कॉनचे अपूर्व गोविंद दास प्रभुक, त्याचबरोबर RSSचे हिंजवडी नगर सहकार्य वाहक विनोदजी क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सिंग यांना व्यासपीठावरती केले जाते सन्मानित. वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं हे मान्यवर या स्पर्धेला उपस्थित झाले म्हणून हा प्रेमाचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. राजदादा पारखी
आपणही उपस्थित झालात, आपले हार्दिक हार्दिक स्वागत असेल. समालोचक सन्माननीय सुमित सोनवणे सर यांचं देखील आगमन. काल ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला आणि रात्री जाऊन त्यांनी केला असेल मित्रपरिवारासह. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर व्यासपीठावरती सन्मान आपल्या प्रमुख मान्यवरांचा संपन्न होतोय. इस्कॉनचे अपूर्व गोविंददास प्रभू, RSSचे हिंजवडी नगरचे सहकार्य वाहक विनोदजी क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सिंग खास वेळात वेळ काढून हे मान्यवर उपस्थित झाले, म्हणून हा प्रेमाचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा केला जातो आहे. षटक चौथं मार्गस्थ. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र या ठिकाणी सन्माननीय बाबासाहेब पारखी या स्पर्धेचे मुख्य आयोजक. विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या वतीनं पारितोषिक असेल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय बाबासाहेब पारखी स्पर्धेचे आयोजक, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. नो बॉल. मुख्य पंच महेश जाधव सर यांचा इशारा. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अगदी आपण पाहतोय फ्री हिटचा फायदा उठवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला फ्रंट फुट वरती आले, फाईन लेग दिशा निवडली, ठोकला एक दमदार षटकार. 6 धावा. थँक्यू. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक सन्माननीय मुख्य आयोजक बाबासाहेब पारखी आणि त्याचबरोबर कार्तिक पारखी यांच्या माध्यमातून देखील 1000, म्हणजे विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर 2000 रुपयांचं पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये जे असेल. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फुल केलाय, शतरक्षक चेंडू पासून दूर आहे, एक टप्पा खाईल चेंडू आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. थँक्यू. याच बरोबर अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतंय. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे 50 धावा या धावफलकावरती येताना आपण पाहतो आहे. कौशल भुजबळ प्रभावित करतोय. 8 चेंडू 20 वरती खेळतोय, 3 चौकार 1 षटकार त्याने खेळलेत. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आलेत आणि फाईन लेग दिशा यावेळेला निवडली. जातोय खणखणीत चौकारासाठी चेंडू. 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण. प्रयत्न सुरेख पाहायला मिळाले, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
4 षटकांची होईल समाप्ती. 60 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे अंतिम षटक, शेवटचं षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. धावांचा उच्चांक 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये आपण पाहतोय. पहिलवान स्वर्गीय कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री काळ भैरवनाथ करंडकाचं केलं गेलेलं आयोजन, नियोजन अगदी आपण पाहतो आहे. आजचा दिवस क्रमांक 5 या ठिकाणी संपन्न होतोय. उद्या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असेल, अंतिम दिवस उद्या या ठिकाणी असेल. परंतु आज 5वी टीम जी कोणती आहे की जी सेमीफायनलमध्ये जाऊन दाखल होईल. 5 पारितोषिक नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मुकुंद 6 चेंडू 15 वरती, तर कौशल भुजबळ 11 चेंडूंचा सामना केलाय. 30 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. अखेरचं षटक, हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू गुल होतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम. थँक्यू. मुकुंद काय जबरदस्त फटके खेळतोय. 7 चेंडू खेळलाय, 21 वरती नाबाद, स्ट्राइक एंड वरती उभा आहे. धावफलक 66 वरती सर्वप्रथम फलंदाजी करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजय आवळे सरांचं देखील आगमन आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक 5वं, 66 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला, सीमारेषा चिरून भेदून तोडून जातोय. एक अप्रतिम चौकार, 4 रन. अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा, चार 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण, परंतु ओ काय ड्रॉप, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. स्टेप आउट अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू, सिंगल प्राप्त केली जाईल. ओ थोडीशी पडझड निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळते. 3ऱ्या धावेसाठी देखील कॉल केला होता. 2 धावा स्कोर कार्ड वरती होतील ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 76. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान टॉस जिंकल्यानंतर
शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे ही टीम फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावांचा उच्चांक, परंतु आता त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं होईल पतन या शेवटच्या चेंडूवरती. 5 ओव्हरचा खेळ संपला. 76 बनवल्यात तर जिंकण्यासाठी 77 पे सत्ता 77 धावा या जिंकण्यासाठी आवश्यक असतील. डीजे थँक्यू. बाहेर जाताना देखील एका लाईन मध्ये जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना एका लाईन मध्ये यायचंय. खेळाडूंसाठी नक्की सूचना असतील.